इकडे बसा, इकडे बसा. प्रचार माझा मागच्या 3 महिन्यापूर्वीपासूनच सुरू आहे. जशी आरक्षण या भागाचं तालुक्यातलं डिक्लेअर झालं, आयोगानं ते प्रसारित केलं, त्यानंतर पिंपरीपासून ते करगणीपर्यंत म्हणजे 8 वाड्या आणि 5 गावं, करगणी, शेटपळे, माळेवाडी, पात्रेवाडी, तडवळे, लेंगरेवाडी, मासाळवाडी, माडगुळे, यप्पावाडी, बोंबेवाडी, खांदोडवाडी आणि पिंपरी, या सर्व गावामध्ये मी घरोघरी जाऊन माझी भूमिका सांगतोय. मी उमेदवार नाही, सर्वसामान्य जनता उमेदवार आहे. लोकसहभागातनं, लोकवर्गणीमधून मला लोकांनी उभं केलंय. लोकांसाठी मागच्या 10-12 वर्षापासून मी काम करतोय. रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रश्नावरती मी सतत पाठपुरावा आणि संघर्ष करतोय. तळागाळातल्या लोकांना योजना मिळवून देण्याचं काम करतोय. करगणी गटातल्या अनेक रस्त्यांची, ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झालेली होती आणि ज्याच्यामुळे दुरावस्था झाली त्या कंपनीच्या ज्या ओव्हरलोड वाहतुकीनं रस्ते खराब झाले, ग्रामीण रस्ते, त्याच्यासाठी एक उग्र आंदोलन आमच्याकडून छेडलं गेलं आणि त्यावरती माझ्यासह 5 सहकाऱ्यांना केसेस त्यांच्यावरती झाल्या. लोकांसाठी आम्ही सतत कार्यरत असतोय. त्यामुळं प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही आमचे केलेल्या कामाची पावती देत सांगतोय, भूमिका मांडतोय आणि प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक मतदाराचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. आज पिंपरी या गावी आलोय, प्रत्येकाला भेटतोय आणि सर्व ठिकाणी आम्हाला आमचं स्वागत केलं जातंय. आटपाडी तालुक्यामध्ये 3ऱ्या आघाडीची आम्ही निर्मिती केलेली आहे. 2017ला जिल्हा परिषद निवडणूक पार पडली होती. 2022ला कार्यकाळ संपला आणि नंतर प्रशासक लागू झालं. या कालावधीमध्ये 17 ते 2022 हे दोन्ही पक्ष आज जे तालुक्यामध्ये 2 गट एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत ते सत्तेतच होते आणि आता जी ही निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा हे दोन्ही गट सत्तेसाठी एकत्र येणार आहेत. पण खाली तळातल्या कार्यकर्त्यांची माथी भडकवण्याचं, त्यांची टकोरी फोडण्याचं काम या दोन्ही गटाकडून होतंय. सक्षम विरोधी पक्ष या आटपाडी तालुक्यामध्ये असावा याच्यासाठी शिवसेना ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी संघटना आणि अन्य इतर मित्र पक्षांना एकत्रित घेऊन 3री आघाडी आम्ही या तालुक्यामध्ये केलेली आहे. आटपाडी तालुक्यातल्या करगणी हे अतिशय मोठं बाजारपेठेचं गाव आहे. खरसुंडी, करगणी, शेटपळे, चिंदेपीर असा ग्रामीण मार्ग आहे. पंचायत राज व्यवस्था 1959ला अस्तित्वात आली तेव्हापासून त्या रस्त्याकडे आजपर्यंत डांबर पडलेलं नाही. शेटपळे, चिंदेपीर हा जिल्हा सांगोला, सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याचा महत्त्वाचा तो एक रस्ता असताना त्या रस्त्यावरून जवळा ह्या ठिकाणावरून जवळा ते सातारा अशी एसटी वाहतूक सुरू होती. आज तागायत तो रस्ता दुर्लक्षित आहे आणि त्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असं शेटपळकरांची भावना आहे. करगणी जिल्हा परिषद गटामध्ये शेटपळे हे एक प्रमुख गाव असणारं, 8,000 लोकसंख्या आणि 5,400 मतदार असणाऱ्या गावाचं शेटपळे पंचायत समिती गण 30 वर्षापासून अस्तित्वात होता. तो शेटपळे पंचायत समिती गण निवडणूक आयोगानं बरखास्त केलाय. म्हणजे तालुक्यातल्या राजकारणात असलेलं शेटपळकरांचं जे राजकीय महत्व आहे ते महत्व हाणून पाडण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, एक पवित्र असं दान आपण येत्या शनिवारी 7 तारखेला करावं. तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा हा विभाग करू. धनगाव सारखी पाणी योजना 100 कोटी खर्च करून सुद्धा या तालुक्यातल्या 56 गावांना पाणी, शुद्ध पेयजल पाण्याची योजना, ती एवढे 100 कोटी खर्च करून ती योजना कार्यान्वित नाही. हे आटपाडी तालुक्यातल्या नेत्यांचं अपयश आहे. आणि म्हणून
सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये भांडून योजना मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आमचे हात बळकट करा. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी युवक आहे. लोकसहभागातून लोकांच्या आर्थिक पाठबळावरती मी निवडणूक लढवतोय. तुम्ही इतिहास घडवा. महाराष्ट्रामध्ये एकमेव असं उदाहरण होईल की निस्वार्थ भावनेनं आणि पवित्र दान आपण करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर या जिल्हा परिषद गटामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं काम करू. करगणी बाजारपेठेचं गाव आहे. प्रभू श्रीरामाची पवित्र भूमी आहे. रामघाट नाला, त्या नाल्याच्या बाजूला घाट बनवून पदपथ नाना नानी पार्क आणि सुशोभीकरण करू शकतो. तोच रामघाट नाला पुढे बेलवन नदी होते. शेतपेच्या बाजूनं ती बेलवन नदी वाहते पुढे प्रवाहित होते, बुधाळला जाते. त्याही शेतपळमध्ये आपण सुशोभीकरण गदिमांचे जे स्मारक आहेत तिथपासून ते श्री सिद्धनाथाच्या मंदिरापर्यंत ओढापात्र सुशोभीकरण करू शकतो. अनेक संकल्पना आहेत त्या लोकांसाठी आम्ही राबवू शकतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आम्हाला सहकार्य करा. आम्हाला नाउमेद होऊ देऊ नका. आम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करायचा आहे. तुमच्यासाठी आमची उमेदवारी आहे आणि एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.